हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात सर्व? मजेत ना? तर मी आज तुम्हाला सांगणार आहे की आपण जेव्हा दुकानातून अंडी आणतो ती अंडी चेक कशी करायची की खराब आहे म्हणजे काळी आहेत की लाल आहेत. आता बरेचसे माझ्या घरी ना बऱ्याच वेळेला मी अंडे आणते तर ती लाल निघालेली आहेत. आता तुमच्या घरी निघाली आहेत की नाही मला कमेंटमध्ये हे सांगा की काळी निघाली आहे, लाल निघाली आहे. माझ्या इकडे काळी तर नाही पण लाल निघालेली आहे. तर ते अंडं चांगलं आहे की खराब आहे हे चेक कसं करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे आज. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याचशा गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे. कारण कसं आहे, आपण दुकानातून अंडी आणतो, खराब निघालं तर आपण फेकून देतो. आपण दुकानदाराला सुद्धा विचारू शकत नाही, बोलू शकत नाही की बाबा असं दिलं, कारण तो थोडी अंड्यामध्ये गेलाय, त्याला थोडी माहिती आहे की अंड खराब निघणार आहे की चांगलं निघणार आहे. तर ते तुम्हाला मी दाखवते, तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. ओके. तर इथे मोबाईलचा फ्लॅशलाईट लावून घ्यायचा आणि लाईट बंद करायची आणि त्याच्यावर अंड ठेवायचं. हा अंड्यातला तुम्हाला येल्लो पार्ट दिसतोय म्हणजे हे अंड चांगलं आहे. लाईटामुळे, फ्लॅशलाईटमुळे काय होतं, सगळं आपल्याला दिसतं अंधार केल्यानंतर. आता याच्यामध्ये हे जर लाल असतं, काळं असतं तर हे इझिली दिसलं असतं. आता असं काहीही दिसत नाही. म्हणून अंडी आणल्यानंतर अशी चेक करा आणि चेक करूनच, म्हणजे आपलं नुकसान होत नाही एवढं सांगायचंय मला. खराब असेल तर तुम्ही रिटर्न करू शकता. सो ही ट्रिक तुम्ही फॉलो करून बघा. हे बघितलं तुम्ही अंड्याचं. आता आपल्या घरामध्ये जी चायपत्ती आहे ती ओरिजिनल आहे की डुप्लिकेट आहे हे कसं समजेल ते ओळखायचं असेल तर हा शेवटचा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघावा लागेल. त्यासाठी मी तुम्हाला सांगणार आहे की चायपत्ती आपण डुप्लिकेट वापरतो की ओरिजिनल वापरतो ते तुम्हाला मी दाखवते इथे. चला तर बघूया. करायचंय काय, एक ग्लास घ्यायचा आहे, थंड पाणी घ्यायचंय, त्याचं थंड म्हणजे नॉर्मल जे काय असेल ते. इथे बघू शकता मी पाणी घेतलंय. आता याच्यामध्ये आपल्याला ना या पाण्यामध्ये चायपत्ती टाकायची जे आपण यूज करतो ना घरी ती. आता बघा मी ही चायपत्ती यूज करते. स्पून कुठे गेला काय माहित. याच्यामध्ये स्पून होता, कुठे गेला, खाली गेला वाटतं. आज चायपत्ती नव्हती ना, चायपत्ती आणली आणि ती काढली डब्यामध्ये, स्पून खाली गेला. रिदिशा, ही पोरगी ना मला शेंड्या लावते आणि लगेच बाहेर पडते. गेली, मला बोलते तू थांबा मी राऊंड मारून येते. गेली मैदानामध्ये. चला तर तुम्हाला दाखवते. हे बघा, इकडे मी पाणी घेतलंय आणि याच्यामध्ये चायपत्ती टाकते 2 चमचे. तर ही चायपत्ती जर समजा ह्याचा रंग जर डार्क झाला असेल तर तुम्हाला सांगते मी हळूहळू, आधी चायपत्ती खाली जाऊ देत म्हणून सांगते. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला दाखवते, असं दिसणार नाही. जर या चायपत्तीचा रंग जर डार्क झाला, गडद झाला तर समजायचं की ही डुप्लिकेट आहे. आता याचा रंग तुम्ही बघू शकता, जास्त डार्क नाहीये म्हणजे ही ओरिजिनल आहे. बघू शकता. 5 मिनिटं झाले ना आपल्याला. तर हे काय डुप्लिकेट नाहीये, हे व्यवस्थित आहे. एवढा तर कलर पाहिजेच. एकदम डार्क असेल ना तर ते डुप्लिकेट असू शकतं. तर हा नॉर्मल कलर आहे. तर तुम्ही तुमच्या घरामध्ये जी चायपत्ती असेल ना ते तुम्ही नक्की घरामध्ये चेक करून बघा की तुम्ही कुठल्या क्वालिटीची वापरतात, म्हणजे कोणती वापरतात. आता चायपत्तीमध्ये बरेचसे प्रकार आहे, बऱ्याचशा कंपन्यांच्या चायपत्तीज आहे. तर तुम्ही घरामध्ये नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा की तुम्ही ट्राय केलंय की नाही. तर दुसरी गोष्ट अशी, सध्या एक आहे ना, एक म्हणजे ढेमशा नाकाची येते. त्यात तिला काय शब्द बोलू, मला शिव्या वगैरे येत नाहीत. तर ती अति मागे लागली आहे, म्हणजे मेसेज वगैरे करते की तुला काय काम नाही, हे नाही ते नाही. तर हे बघ, माझ्या घरातली कामं करायला तुझा घरपरिवार सगळे माझ्या घरातली कामं करायला येतात, कारण मी मालकीने. ऑब्विसली तू नोकर असशील है ना, कारण तू माझ्या घरातली कामं करायला. कारण तू कसं काय बोलतेस की तुला काय कामं नाही. माझ्या घरातली कामं मीच करते, बाई नाही लावली आहे. तुला पाहिजे असतील, तुला रोजगार हवा असेल तर तू ये, मी तुला देते है ना, चांगला पेमेंट देईन, तुला पगार देईन, तू ये माझ्या घरातली सगळी कामं कर. ओके. तर म्हणजे बोलताना थोडासा विचार करून बोलत जा. चोंबडी कुठची बघावं तेव्हा ट्याव ट्याव चाव चाव करत असते. तुझ्या नादाला तर मी बिलकुल लागत नाही, कारण तुम्हाला आवडतच नाही.
तू कशी आहेस माहिती आहे का? तुला पुढून बघितलं ना, सॉरी तुला मागून बघितलं ना की पुढून बघावं असं वाटतं, आणि पुढून बघितलं ना की पळून जावं असं वाटतं. कळलं? अशातली आहेस तू. तू तुझं बघ ना, दुसऱ्याच्या आयुष्यामध्ये का ढवळाढवळ करतेस? हां, स्वतःचा थोबाड बघितलंय काय कधी आरशात? कशी असते डाकीन. जमिनीवर चालणारा रेंगता किडा आहेस तू, रेंगता किडा. कळालं? रोज रोज चोरून चोरून व्हिडिओ बघतेच, काहीतरी करत असते, मुद्दाम उंगल्या करत असते. अनेरडी. काय स्वतःची आयडी आहे की नाही आहे काय काय माहीत नाही, की फेक आयडीवरून काय गरज काय? मी माझं काम करते ना, मी चांगलंच दाखवते, डेली रुटीन दाखवते मी माझं. मी काय वेगळं करते का? एवढे सारे जे काय माझे आता मी स्टार्ट केलं आहे तेवढं एकाची मला कमेंट नाही की तुम्ही कशा आहात. इंस्टाग्रामला जा तू माझ्या, कळेल तुला. माझं जुनं अकाउंट आहे त्याला पण जा तू, तुला कळेल. एज्युकेटेड लोक आहे ना तुमच्यासारख्या त्या फालतू लोकांच्या नादाला लागत नाही, आणि मी त्यातलीच आहे. मी तुझ्या नादाला लागत नाही, कळलं? पण कसं आहे, मी कुणाला डिवचायला जात नाही. मला कोण डिवचायला आला ना तर मी तुला सोडणार नाही. तर मी खरंच कुणाला सोडत नाही. मी चांगल्याला चांगली आणि खराबला खराब. शिव्या काय तुझ्यापेक्षा येतात म्हणजे फक्त कानाने ऐकलेत, कधी बोललो नाही. कारण असले संस्कार नाहीत आमच्यावर. तुझ्यावरती झालेत ना, त्याच्यामुळे कशी तू चावचाव चावचाव करत असते बघावं तेव्हा. थोबाड बघ जरा आरशात, तू कशी दिसतेस ते एकदा स्वतःला विचार. विनाकारण मेसेज करायचे नाही, काहीच गरज नाही. एकतर ते पहिली गोष्ट, माझ्या मिस्टरांना सोशल मीडिया आवडत नाही. त्यांचं म्हणणं असतं की काहीतरी घरातला पसारा दाखवण्यापेक्षा MPSCचा अभ्यास करा, लॉचा अभ्यास करा, हे ते करा. ते थोडंसं आता मला कठीण जातं म्हणजे आता लिंक तुटली ना. आता माझं किती ग्रॅज्युएशन वगैरे होऊन झाले ना, 10 वर्ष होऊन गेले, 10-12 वर्ष, आणि मुलगी आहे, त्याच्यामुळे थोडंसं माझा इंटरेस्ट मी निघाला आहे. तर असं वाटतंय कधी करा. आता भरपूर माझं शिवणकाम आहे, म्हणजे मी शिकलेली आहे, पार्लरचं आहे, मेहंदी आहे, मेहंदी चांगली काढते मी, ड्रेस ब्लाऊज सगळं शिवते मी. पण आता कसं थोडीशी मुलगी लहान आहे त्याच्यामुळे मी काय करत नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यात सोमडीवर तर मी काही लक्ष देणारच नाही आहे. पण परत आलीच डिवचायला तर मग काय तुझी सुट्टी नाही बघ, अजिबात नाही. तुला सुट्टीच देत नसते. तुझ्या घरात येऊन मारे, तुझा घर ॲड्रेस सगळं माहिती आहे मला, कळलं ना? चापली. माझ्या नादाला तर बिलकुल लागू नको, बिलकुल नको. आणि जाऊ दे, ह्या मेलीचं काय दडभद्रीचा बघावं तेव्हा थोबाड्यात नाव असतं. तुम्हाला काय सांगणार होते, तर आता कसं आहे, घर छोटं आहे त्याच्या मानाने मला थोडंसं शूट करायला प्रॉब्लेम होता. आता कसं रिदिशा झोपलेली होती आणि मी मोबाईल घेतला आणि लगेच ती उठली आणि लगेच मैदानामध्ये पण गेली. तर मी पटकन मोबाईल घेतला, ती समोरच्या घरामध्ये बसली आहे, तर मी मोबाईल घेतला, म्हटलं थोडंसं शूट वगैरे करूया. तर आता कसं आहे, घर आमचं खूप मोठं आहे, म्हणजे 3 फ्लोअर आहे. पण आम्ही वरती कसं रेंटनं दिलेलं आहे, आणि वरती रेंटने दिलं आहे आणि खाली आम्ही राहतो. तर थोडंसं किचन छोटं पडतं, म्हणजे 1 माणूस 2 माणसं जातील एवढं, कारण पॅसेज छोटा आहे, जसं की 1-1.5 लादीचा, एका लादीचा. तर आता आम्ही वरची रूम खाली करणार आहे. कधी करणार आहे, का करणार आहे, त्याचं रिझन मी तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये नक्की सांगेन. म्हणजे त्याला वेळ आहे अजून 10-15 दिवस, किंवा 1 तारखेला. तर ते रूम कधी खाली करता माहीत नाही, कदाचित ते 1 तारखेला करतील. तर त्याचं रिझन मी तुम्हाला नक्की सांगेन की आम्ही का रूम खाली करतो आहे. कारण खालीच ठेवायची आहे आम्हाला रूम आता, कारण बरेचशी कामं आहेत त्याच्यामध्ये, म्हणजे तर सांगेन तुम्हाला नक्की. तर नेक्स्ट व्लॉग तुम्हाला, नेक्स्ट व्हिडिओ, सॉरी काय झालं आहे, माझ्या जिभेला फोड आले, चाय पिला ना, तर बोलायला थोडंसं हे नाही, वर्ड्स नाही जमत आहे. नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला बघायला याच्यावर आहे की केसांमध्ये जास्त हेअर, म्हणजे कोंडा वगैरे झालेला असेल ना केसांमध्ये, तो कसा काढायचा किंवा त्याच्यावर काय उपाय आहे हे तुम्हाला मी नेक्स्ट व्लॉगमध्ये नक्की सांगेन. त्याच्यावर मी व्हिडिओ बनवून ठेवलेला आहे, तो मी लवकरच इंस्टाग्रामवर पोस्ट करणार आहे. तुम्हाला ती ID वगैरे दिलेली मी इंस्टाला, माझी ID हीच ID म्हणजे मुंबईची रेखा. इंस्टाला फॉलो करा, आणि फेसबुकला बघत असाल तर फेसबुकलासुद्धा फॉलो करा, यूट्यूबला सबस्क्राईब करा, आणि मोजवरसुद्धा आहे मी, मोजवरसुद्धा माझे चांगले फॉलोअर्स आहेत. तर त्याच्यामध्ये माझी ID आहे एक दुखी आत्मा. आता तुम्हाला हसायला थोडंसं युनिक नाव ठेवलं, म्हटलं चला काहीतरी ठेवूया. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला, आणि ह्या रिकामटेकड्या बाईच्या नादाला लागू की नको, की तिला पुरी पडू मी, ते तुम्ही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. नाही तर मग हिला धुरू धुतल्याशिवाय मी काही गप्प बसणार नाही, कारण माझं डोकं सटकलं आहे ना. चलो बाय, भेटूया.
नेक्स्ट उद्या परवाच्या ब्लॉगमध्ये. ओके.